आणि रशिया युक्रेनमधलं युद्ध थांबता थांबत नाहीये। 19 दिवस झाले तरीही युद्ध सुरूच आहे। पाहूयात त्या संदर्भातल्याच बातम्या। रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणावर ख्रिश्चन धर्माचे सर्वोच्च धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांनी कठोर शब्दात टिप्पणी केली आहे। युक्रेनमध्ये सुरू असलेला नरसंहार थांबला पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे। इरपिनच्या महापौरांच्या माहितीनुसार सुमारे 10,000 रहिवासी अजूनही शहरात आहेत। शहराचा 30% भाग रशियन सैन्याने ताब्यात घेतलाय। आमच्या शहराचा 70% भाग आता युक्रेनियन प्रदेश आहे असं अलेक्झांडर मार्कुशिन म्हणाले। मात्र आम्ही आमचं शहर 100% मुक्त करण्यासाठी सर्व काही करत आहोत असंही त्यांनी सांगितलं। राजधानी कीवच्या आजूबाजूला लढाई तीव्र झाली आहे। वायव्य उपनगरात रात्रभर गोळीबार झाला। क्षेपणास्त्र हल्ल्यानं पूर्वेकडील गोदाम नष्ट केली आहेत। गोळीबाराचा फटका बसल्याच्या एका दिवसानंतर कीवच्या उत्तरेकडील अन्न डेपोवरती पूर्णपणे धुराचं साम्राज्य दिसलं। या हल्ल्यात गोदामांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। कीवकडे जाणारी दोन्ही उपनगरं इरपिन आणि बुचा या भागामध्ये मोठ्या प्रमाणात हल्ले सुरू आहेत। राजधानी कीवच्या उत्तरेस तैनात असलेल्या रशियन सैन्यावरती मोठ्या हल्ल्याच्या तयारीत असल्याचं युक्रेनियन सैनिकांनी सांगितलं। रशियाने एवढे हल्ले करूनही आमचं मनोबल उंचावलेलं असल्याचं आवर्जून त्यांनी सांगितलं। रशियाने प्रसूती वॉर्डवरती बॉम्ब हल्ला केल्यानंतर गर्भवती महिला आणि बाळ मरण पावल्याची भीषण दृश्य समोर आली आहेत। एवढंच नाही तर स्ट्रेचरवरती एका गर्भवती महिलेला घेऊन जात असताना या महिलांना आसपासच्या भागातल्या महिलांना सुद्धा अश्रू अनावर झाले। निष्पाप व्यक्तीवरती झालेला हा हल्ला क्रूरता आणि भीषणतेचं प्रतीक आहे असंही ते म्हणत होते। रशियाने चीनकडे लष्करी मदत मागितली असून काही लष्करी उपकरणं चीनकडनं घेतली असल्याचं सुद्धा माहिती फायनान्शियल टाइम्स आणि वॉशिंग्टन पोस्टनं अमेरिकन अधिकाऱ्यांच्या हवाल्यानं दिली आहे। अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॅक सुलिव्हन हे रोममध्ये चीनचे सर्वोच्च प्रतिनिधी यांग ज्वेची यांची भेट घेणार आहेत अशी माहिती व्हाईट हाऊसनं दिली आहे। रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी युक्रेनवरती केलेल्या हल्ल्याकडे सध्या सगळ्या जगाचं लक्ष केंद्रित झालेलं आहे। मात्र पुतीन यांचे फक्त याच एका आघाडीवरती डावपेच आखण्यात गुंतलेले नाहीयेत, तर पश्चिम आशिया आणि आफ्रिका खंडातही आपला प्रभाव वाढवण्यासाठी ते प्रयत्न करतायत। रशियाच्या या भागातील प्रभाव वाढल्यास पाश्चिमात्य देशांची डोकेदुखी वाढू शकते असा इशारा काही तज्ज्ञांनी दिलाय। इस्रायल